Hello my dear student, this is our lecture number 8 on covalent bonding. मागील काही लेक्चर्स पासून जे आहे ते आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग हे एक इम्पॉर्टंट चॅप्टर जे आहे ते पाहत आहे इन टर्म्स ऑफ प्रिपरेशन फॉर द व्हेरियस एक्झाम्स लाईक स्टेट बोर्ड, नीट, JEE अँड CET. सो या इम्पॉर्टंट अशा चॅप्टर मध्ये आज एक अतिशय महत्वाचा एक टॉपिक जो आहे तो आपण पाहणार आहे, दॅट इज ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. मागच्या लेक्चर मध्ये एक इम्पॉर्टंट थेअरी आपण डिस्कस केली, दॅट इज व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. पर्टिक्युलरली दिस थेअरी इज डिपेंड ऑन द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ही जी थेअरी होती ही कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनवर डिपेंड होती आणि त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे ते कसं फॉर्म होते हे एक्सप्लेन केलं होतं ऑन द बेसिस ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स. सो फॉर्मेशन ऑफ covalent bond it generally depend on the overlapping of orbitals. Orbitals जे आहेत वेगवेगळे जे काही ऑर्बिटल्स आहेत, ऑर्बिटल्स ऑफ सेम एनर्जी अँड सेम सिमेट्री overlaps and there is a formation of covalent bond. कोव्हॅलंट बॉन्ड जर फॉर्म करायचा असेल तर ऍक्च्युली तिथे काय होते तर सेम एनर्जी आणि सिमेट्री असलेले ऑर्बिटल्स जे आहेत तर तिथे ओव्हरलॅप होतात आणि तिथे बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते तिथे जे आहे ते कम्प्लीट होते. सो बॉन्ड जो फॉर्म झालेला आहे तो किती स्ट्रॉंगर आहे, किती वीकर तो बॉन्ड आहे, हे सुद्धा ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स जे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर ओव्हरलॅपिंग जे आहे ते जास्त होत असेल त्या ऑर्बिटल्सची, इन दॅट केस जो बॉन्ड तिथे फॉर्म होतो तो बॉन्ड जो आहे तो जास्त स्ट्रॉंगर तिथे असतो. ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल, स्ट्रॉंग इज द बॉन्ड. जेवढं जास्त तिथे ओव्हरलॅपिंग होणार ऑर्बिटल्सची तेवढा स्ट्रॉंग तिथे बॉन्ड जो आहे तो फॉर्म होतो. हे व्हॅलन्स बॉन्ड थेअरी मध्ये आपण डिस्कस केलं आणि त्याच बेसिसवर जे आहे ते आपण आज इथे पाहणार आहे की कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत ते कसे फॉर्म होतात आणि ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल. पर्टिक्युलरली टॉपिक कुठला आपला ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. सो ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहे ते कशा प्रकारे होते हे जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे आजच्या या टॉपिक मध्ये. द ऑर्बिटल्स होल्डिंग द इलेक्ट्रॉन्स व्हॅरी इन टर्म्स ऑफ shape, energy and their size or symmetry. जे ऑर्बिटल्स तिथे आहेत, जे इलेक्ट्रॉनला तिथे होल्ड करत आहेत, दे आर व्हॅरी इन टर्म्स ऑफ देअर शेप, एनर्जी अँड सिमेट्री. जे ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन होल्ड करत आहेत त्यांची एनर्जी जी आहे ती डिफरंट असू शकते. देअर इज अ व्हेरिएशन इन टर्म्स ऑफ एनर्जी ऑर शेप ऑर जॉमेट्री जी आहे ती तिथे आपल्याला डिफरंट दिसते. सो एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल जे आहे, ओव्हरलॅपिंग जे आहे ते किती प्रमाणात तिथे होत आहे, कमी क्वांटिटी मध्ये ओव्हरलॅपिंग होत आहे की जास्त होत आहे, इट डिपेंड जनरली ऑन द शेप अँड साईज ऑफ द ऑर्बिटल. त्या ऑर्बिटलचा शेप कसा आहे, त्या ऑर्बिटलची साईज कशी आहे त्यावर जे आहे ते ओव्हरलॅपिंग जे आहे ते डिपेंड आहे. सो ऑन द बेसिस ऑफ दिस डिस्कशन वी आर एबल टू क्लासिफाय द कोव्हॅलंट बॉन्ड इंटू टू कॅटेगरीज. कोव्हॅलंट बॉन्डला जे आहे ते आपल्याला या डिस्कशन वरून दोन टाइप मध्ये जे आहे ते तिथे डिवाइड करता येते. फर्स्ट वन इज सिग्मा, सिग्मा बॉन्ड अँड अनदर वन इज फाय. फर्स्ट टाइप दॅट इज सिग्मा बॉन्ड अँड अनदर वन इज फाय. सो अशा दोन टाइप मध्ये जे आहे ते आपल्याला इथे कोव्हॅलंट बॉन्डला जे आहे ते इथे डिवाइड करता येते ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस डिस्कशन. जे आपण या आधी जे काही केलेलं आहे डिस्कशन, या आधी जे काही आपण डिस्कशन केलेलं आहे त्या बेसिसवर आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डचे असे दोन टाइप जे आहे ते करता येतात. पहिला म्हणजे सिग्मा बॉन्ड अँड अनदर वन इज फाय.
सो वन बाय वन सिग्मा बॉन्ड कशाला म्हणतात, पाय बॉन्ड कशाला म्हणतात आणि या दोन्ही बॉन्ड फॉर्मेशन मध्ये ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स ऍक्च्युली कशा प्रकारे होते की ज्या बेसिसवर आपण जे आहे ते सिग्मा बॉन्ड त्याला म्हणू शकतो किंवा जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे त्याला आपण पाय बॉन्ड जे आहे ते कुठल्या कंडिशन मध्ये जे आहे ते म्हणू शकतो, हे आपल्याला जे आहे ते पाहायचं आहे वन बाय वन. सो फर्स्ट टाइप जो आहे तो आपण इथे डिस्कस करणार आहे, दॅट इज सिग्मा बॉन्ड. सो कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे त्याचा फर्स्ट टाइप जो आहे तो आता आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज सिग्मा बॉन्ड डिनोटेड बाय द ग्रीक अल्फाबेट दॅट इज सिग्मा. सो सिग्मा बॉन्ड जे आहे ते कशाला म्हणायचं, सिंपल असा कन्सेप्ट आहे सिग्मा बॉन्डचा. सिंपल अशी डेफिनेशन जी आहे ती सिग्मा बॉन्डची जी आहे ती आपल्याला करता येते. डेफिनेशन काय आहे, when the overlap of bonding orbitals, when the overlap of bonding orbitals is along the internuclear axis. जेव्हा बॉन्डिंग ऑर्बिटल्सचे जे काही ओव्हरलॅप आहे ते जर इंटरन्यूक्लियर ऍक्सिसवर जर होत असेल तर अशा वेळेस जो तिथे बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड किंवा त्यालाच आपण म्हणतो सिग्मा ओव्हरलॅप. कंडिशन काय सिग्मा बॉन्ड फॉर्मेशनची, तर सिग्मा बॉन्ड जो आहे तो कुठे फॉर्म होणार, जेव्हा ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स जे आहे ते कुठे व्हायला पाहिजे, ऑन दी इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. जे ऍक्सिस आहेत एक्स वाय आणि झेड, त्या ऍक्सिसवर जर तिथे ओव्हरलॅपिंग जर होत असेल ऑर्बिटल्सची, बॉन्डिंग ऑर्बिटल्सची, तर अशा वेळेस जो ओव्हरलॅप आहे त्याला आपण म्हणणार सिग्मा ओव्हरलॅप किंवा त्यालाच आपण म्हणणार तिथे दॅट इज सिग्मा बॉन्ड. सो अ सिंपल डेफिनेशन, when the overlap of bonding orbital is along the internuclear axis, it is called as sigma overlap or sigma bond. हे जे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन जे आहे किंवा द सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय द ओव्हरलॅप ऑफ फॉलोइंग ऑर्बिटल्स. देयर आर सम कंडिशन्स टू फॉर्म और टू ओव्हरलॅप द ऑर्बिटल्स टू फॉर्म ए सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड जो आहे तो काही कंडिशन मध्येच बॉन्डिंग ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅपिंगने जे आहे ते फॉर्म होते. कुठल्या ऑर्बिटल्सचं कॉम्बिनेशन तिथे आहे, तर फर्स्ट कंडिशन इज 2s ऑर्बिटल. सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होणार बाय ओव्हरलॅप ऑफ 2s ऑर्बिटल. और द सेकंड कंडिशन 1s ऑर्बिटल अँड 1pz ऑर्बिटल. पी सबशेल मध्ये जे तीन ऑर्बिटल्स आहेत px, py आणि pz, या तीन ऑर्बिटल्स पैकी pz ऑर्बिटल्स आणि एस ऑर्बिटल याचं जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्यावेळेस सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होणार. नॉट py अँड px, ओनली pz इन केस ऑफ p सबशेल. आणि थर्ड कंडिशन काय, 2p ऑर्बिटल्स, px, py आणि pz पैकी जे ऑर्बिटल्स आहेत कुठलेही दोन ऑर्बिटल्स जर तिथे ओव्हरलॅप होत असतील तर अशा कंडिशन मध्ये सिग्मा बॉन्ड जो आहे तो तिथे फॉर्म होणार. सो सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होते बाय द ओव्हरलॅप ऑफ दिस टाइप ऑफ कॉम्बिनेशन. एक तर 2s ऑर्बिटल्स तिथे असतील जेव्हा सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार, और 1s ऑर्बिटल अँड 1pz ऑर्बिटल, और द थर्ड कंडिशन इज 2p ऑर्बिटल्स. या तीन कंडिशन जर तिथे फॉलो केल्या तर अशा वेळेस सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होतो. लक्षात ठेवायचं, दीज आर द कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन 1, 2 अँड 3. नाव वन बाय वन या कंडिशन्स जे आहेत त्या आपण डिस्कस करू आणि या कंडिशन्सचा यूज करून सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होते ते आपण पाहू. सो फॉर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड जी फर्स्ट कंडिशन आहे दॅट इज ओव्हरलॅप ऑफ 2s ऑर्बिटल, ते जे आहे ते आपण इथे डिस्कस करू. सो ss ओव्हरलॅप याच्यासाठी आपण एक्झाम्पल पाहणार आहे फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल और फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल बेस्ट एक्झाम्पल आहे. कशासाठी, तर सिग्मा बॉन्ड जो फॉर्म होत आहे त्याच्यासाठी जी फर्स्ट कंडिशन आहे दॅट इज SS ओव्हरलॅप.
सो एस एस ओव्हरलॅपिंग साठी आपण पाहणार आहे फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. सो इन केस ऑफ हायड्रोजन आपण जर पाहिलं तर द 1s1 ऑर्बिटल ऑफ 2 हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन मध्ये कुठला ऑर्बिटल आहे तर 1s1 हा जो ऑर्बिटल आहे दोन्ही हायड्रोजन ॲटम मध्ये प्रेझेंट इट ओव्हरलॅप्स अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. हायड्रोजन आपण जर पाहिला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर घेतलं तर दॅट इज 1s1. दॅट मीन्स फर्स्ट हायड्रोजन ॲटमचा जो ऑर्बिटल आहे तो आहे 1s1. सेकंड हायड्रोजन ॲटमचा सुद्धा सेम टाइपचा ऑर्बिटल येणार दॅट इज 1s1. सो दिस 1s ऑर्बिटल ऑफ फर्स्ट hydrogen get overlapped with 1s orbital of another hydrogen along the internuclear axis, and there is a formation of sigma bond in between two hydrogen atom, and finally there is a formation of hydrogen molecule takes place. काय होते तर 2s ऑर्बिटल इन जनरल आपण जर पाहिलं तर when 1s orbital overlaps with another s orbital along the internuclear axis, then there is a formation of, there is a overlapping of s orbital, 2s orbital takes place, and in between these two atoms which contain these s orbital there is a formation of sigma bond takes place. So त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे हायड्रोजन आपण घेतलेलं आहे तर 2 हायड्रोजन आपण इथे घेणार आहे. 2 हायड्रोजन ॲटम आपण इथे जर घेतले तर पहिला हायड्रोजन ॲटमचा 1s ऑर्बिटल सेकंड हायड्रोजन ॲटमच्या 1s ऑर्बिटल सोबत जो आहे तो ओव्हरलॅप होतो ऑन इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, and there is a formation of H2 molecule. बिकॉज ऑफ ओव्हरलॅपिंग तिथे काय फॉर्म होते तर ऍक्च्युअली सिग्मा ओव्हरलॅप होतो तिथे. म्हणजेच काय होतं तर 2 हायड्रोजन मध्ये एक सिग्मा बॉन्ड जो आहे तो तिथे फॉर्म होतो. आणि कुठल्या 2 ॲटम मध्ये फॉर्म होत आहेत तर 2 हायड्रोजन ॲटम मध्ये तो फॉर्म होत आहे. म्हणजेच काय तर these 2 हायड्रोजन ॲटम combine with each other by forming a sigma bond, and there is a H2 molecule formation takes place. अशा प्रकारे हायड्रोजन मॉलिक्यूल जो आहे तो तिथे फॉर्म होते. कुठल्या टाईपच्या कॉम्बिनेशन नाही तर कुठल्या टाईपच्या ओव्हरलॅपिंग नाही तर एस एस ओव्हरलॅप. दिस इज फर्स्ट कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. नाउ द अनदर टाइप ऑफ ओव्हरलॅप फॉर फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड दॅट इज PP ओव्हरलॅप. 2 p ऑर्बिटल्सचा ओव्हरलॅप करून तिथे सिग्मा बॉन्ड जो आहे तो कसा फॉर्म होतो ते जे आहे ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. सेकंड कंडिशन म्हणून इथे आपण आउट ऑफ 3 कंडिशन, पहिली कंडिशन SST पाहिली आपण. सेकंड कंडिशन जे त्या लिस्ट मध्ये थर्ड कंडिशन म्हणून लिहिली होती दॅट इज PP ओव्हरलॅप, ते आपण इथे डिस्कस करणार आहे की PP ओव्हरलॅप करून तिथे सिग्मा बॉन्ड जो आहे तो कसा फॉर्म होतो हे आपल्याला पाहायचं आहे. सो इन केस ऑफ PP ओव्हरलॅप this type of overlap takes place when 2 p orbitals, this type of overlap takes place when 2 p orbitals from the different atoms, 2 वेगवेगळ्या ॲटम्सचे p ऑर्बिटल्स जे आहेत हे जेव्हा ओव्हरलॅप होतात अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. लक्षात ठेवायचं ओव्हरलॅपिंग कुठे झालं पाहिजे तर ऑन द ऍक्सिस. कुठल्या ऍक्सिस तर इंटरन्यूक्लियर ऍक्सिस जे आपण ऑर्बिटल्स मध्ये काढले होते. ऑर्बिटल्स प्रिव्हियस जे लेक्चर्स आपण पाहिले ऑन ऑर्बिटल्स, p ऑर्बिटल, d ऑर्बिटल. सो तिथे जे ऍक्सिस आपण ड्रॉ केले होते x, y आणि z त्या ऍक्सिसवर जर ओव्हरलॅपिंग जर होत असेल 2 p ऑर्बिटल्सची तर त्या कंडिशन मध्ये तिथे जो बॉन्ड फॉर्म होतो तो बॉन्ड कुठला राहणार तर तो बॉन्ड राहणार तिथे सिग्मा बॉन्ड. सो इन केस ऑफ PP ओव्हरलॅप 2 p ऑर्बिटल आपल्याला पाहिजे जे डिफरंट ॲटम्स मध्ये प्रेझेंट असले पाहिजे. इथे आपण 2 s ॲटम जे आहेत यांच्या p ऑर्बिटल्स जे आहे तिथे ओव्हरलॅपिंग करणार आहे ऑन इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. अँड बिकॉज ऑफ
ओव्हरलॅपिंग ऑफ दॅट पी ऑर्बिटल आपल्याला फॉर्म करायचा F2 मॉलिक्यूल. सो F2 मॉलिक्यूल म्हणजे फ्लोरीन मॉलिक्यूल आपल्याला फॉर्म करायचा आहे. सो फ्लोरीनला आपण जर पाहिलं तर त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 9. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सबशेल वाईज आपण जर पाहिलं तर दॅट इज 1s2 2s2 2px2 2py2 2pz1. हे झालं फर्स्ट फ्लोरीन ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सेम असं सेकंड फ्लोरीन ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे pz ऑर्बिटल जो आहे तो हाफ फील्ड आहे आणि हाफ फील्ड ऑर्बिटल काय करतात तिथे ओव्हरलॅपिंग जे आहे ते त्यांच्यामध्ये होते. सो 2pz ऑर्बिटल ऑफ दीज टू फ्लोरीन ऍटम. फर्स्ट फ्लोरीन ऍटम त्याचा हा pz ऑर्बिटल. सेकंड फ्लोरीन ऍटम त्याचा हा pz ऑर्बिटल. These two pz orbitals overlap on internuclear axis and there is a formation of F2 molecule takes place. काय फॉर्म होत आहे तिथे तर F2 मॉलिक्यूल जो आहे तो तिथे फॉर्म होते. कुठल्या टाईपचं ओव्हरलॅप होत आहे तिथे तर PP सिग्मा ओव्हरलॅप किंवा कुठला बॉन्ड फॉर्म होत आहे तिथे तर सिग्मा बॉन्ड फॉर्म होत आहे. कुठल्या ओव्हरलॅपिंगने तर PP ओव्हरलॅपिंगने तो तिथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होत आहे. डायग्राम जर व्यवस्थित आपण जर पाहिले तर pz ऑर्बिटल ऑफ फर्स्ट atom get overlap with pz orbital of second fluorine atom and there is a formation of F2 molecule by overlapping of two pz orbital along the internuclear axis. So अशा प्रकारे F2 मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म होतो ज्याच्यामध्ये फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिसणार आपल्याला 1s2 2s2 2px2 2py2 2pz1. So this is second type of overlap where sigma bond is formed. So sigma bond formation ची जी थर्ड कंडिशन आहे ती आहे ओव्हरलॅप ऑफ S and P orbitals. S and P हाफ फील्ड ऑर्बिटल्स जे आहेत ते ओव्हरलॅप करून सिग्मा बॉन्ड जो आहे तो कसा फॉर्म होतो ते आपल्याला पाहायचं. दिस इज द लास्ट कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड और दी थर्ड कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. काय करायचं या ओव्हरलॅप मध्ये तर वन हाफ फील्ड S ऑर्बिटल जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे तिथे ओव्हरलॅप करायचा आहे वन हाफ फील्ड P ऑर्बिटल ऑफ अनदर ऍटम सोबत ऑन द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. सो अशा टाईपच्या ओव्हरलॅपिंगने तिथे काय होते ऍक्च्युअली तर जो बॉन्ड फॉर्म होतो किंवा जो ओव्हरलॅपिंग तिथे होते त्याला आपण म्हणणार SP ओव्हरलॅप. काय दिलेलं आहे तर इन दिस टाइप ऑफ ओव्हरलॅप वन हाफ फील्ड S ऑर्बिटल ऑफ वन ऍटम अँड वन हाफ फील्ड P ऑर्बिटल ऑफ अनदर ऍटम ओव्हरलॅप along the internuclear axis. ओव्हरलॅप along the internuclear axis. हे समजण्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल हायड्रोजन फ्लोराइड मॉलिक्यूल. हायड्रोजन फ्लोराइड मॉलिक्यूलचा फॉर्म्युला HF म्हणजेच दोन ऍटमचं ते कॉम्बिनेशन आहे. द फर्स्ट वन इज हायड्रोजन अँड अनदर वन इज फ्लोरीन. सो हायड्रोजन आपण जर पाहिला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज ऍटॉमिक नंबर 1 आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हायड्रोजनचं दॅट इज 1s1. In case of fluorine, atomic number is 9. So its electronic configuration is 1s2, 2s2, 2px2, 2py2 and 2pz1. 2pz मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तिथे आहे म्हणजे pz हा हाफ फील्ड ऑर्बिटल आहे फ्लोरीनचा आणि 1s1 हा हाफ फील्ड ऑर्बिटल आहे हायड्रोजनचा. सो 1s1 orbital of hydrogen and 2pz1 orbital of fluorine overlap to form sp sigma overlap or sp sigma bond.
हे जे दोन ऑर्बिटल आहेत डायग्राम जर तुम्ही जर पाहिली तर हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल जो आहे तो तिथे ओव्हरलॅप होतो. कोणासोबत ओव्हरलॅप होत आहे तर pz1 ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन. सो s आणि p ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे ओव्हरलॅप होत आहे अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस अँड बिकॉज ऑफ दॅट देयर इज अ फॉर्मेशन ऑफ sp सिग्मा बॉन्ड किंवा ओव्हरलॅपिंग जे आहे रिझल्टंट ओव्हरलॅपिंग ते कुठला आहे तर ते आहे sp सिग्मा ओव्हरलॅप. So this is the third and final condition for the formation of sigma bond. So हे तर होतं सर्व फर्स्ट टाइपच्या बॉन्ड फॉर्मेशन साठी दॅट इज सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन. त्याच्या त्या 3 कंडिशन किंवा 3 टाइप्सचे ओव्हरलॅपिंग दॅट इज SS ओव्हरलॅप. सेकंड जे आपण पाहिलं दॅट इज PP ओव्हरलॅप अँड थर्ड वन जे आपण पाहिलं दॅट इज SP ओव्हरलॅप. या 3 कंडिशन जर आपण अप्लाय केल्या तर तिथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होते. आणि एक इम्पॉर्टंट पॉइंट तिथे लक्षात ठेवायचा की हे जे ओव्हरलॅपिंग होत आहे हे कुठे होत आहे अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ऍक्सिस वर तिथे जे आहे जे रिस्पेक्टिव्ह ऍक्सिस आहेत XY आणि Z त्या ऍक्सिस वर तिथे त्या ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅपिंग जे आहे ते होत असेल तरच तिथे जो आहे तो सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होतो. मग जर ऍक्सिस वर जर तिथे ओव्हरलॅप जर झालं नाही ऍक्सिसच्या साइडला दॅट मीन्स लॅटरली जर ओव्हरलॅपिंग जर होत असेल मग अशा वेळेस कुठला बॉन्ड फॉर्म होतो तर अशा वेळेस जो बॉन्ड फॉर्म होतो तो ऍक्च्युली असतो आपल्या सेकंड टाइपचा बॉन्ड जो आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट इज पाय बॉन्ड किंवा त्याला आपण म्हणणार PP ओव्हरलॅप और पाय ओव्हरलॅप और सिम्पली इट इज नोन ॲज पाय बॉन्ड. सो सेकंड टाइपचा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो कसा फॉर्म होतो हे आपल्याला जे आहे ते इथे डिस्कस करायचं आहे दॅट इज पाय बॉन्ड फॉर्मेशन. हे कुठल्या ओव्हरलॅपिंगने तिथे होते हे डिस्कस करायचं आहे. सो PP ओव्हरलॅप और पाय ओव्हरलॅप और पाय बॉन्ड कसं होते ऍक्च्युली तर when two half filled orbital of two atoms when two half filled orbitals of two atoms ओव्हरलॅप साइडवेज किंवा त्याला आपण लॅटरली म्हणतो. इम्पॉर्टंट कंडिशन आहे. ओव्हरलॅपिंग कशी होत आहे तर साइडवेज दॅट मीन्स ऍक्सिस वर नाही आहे. आतापर्यंत आपण सिग्मा बॉन्ड मध्ये ही कंडिशन वापरली की अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. इथे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वर नाही आहे तर ऍक्सिसच्या साइडवेज दॅट मीन्स लॅटरली. सो ओव्हरलॅपिंग ऑफ टू हाफ फिल्ड ऑर्बिटल्स जे आहे ते कुठे होत आहे तर साइडवेज ऑर लॅटरली. सो या कंडिशन मध्ये जे ओव्हरलॅपिंग होते त्याला आपण म्हणतो पाय ओव्हरलॅप आणि जे पाय ओव्हरलॅपिंग होते हे परपेंडिक्युलर असते टू द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. जो ऍक्सिस आहे त्याला ही ओव्हरलॅपिंग कशी असते तर परपेंडिक्युलर असते. आणि या कंडिशन मध्ये तो जो बॉन्ड फॉर्म होतो ड्यू टू दी ओव्हरलॅप ऑफ टू हाफ फिल्ड ऑर्बिटल ऑफ टू ॲटम्स लॅटरली और साइडवेज. त्या बॉन्डला आपण इथे म्हणणार दॅट इज पाय बॉन्ड. सिंपल असं रिप्रेझेंटेशन आहे. इफ वी सी दिस डायग्राम p orbital of first atom get overlap with p orbital of another atom. कारण आपण इथे पाहता PP ओव्हरलॅप. सो फर्स्ट p orbital of first atom get overlap with p orbital of another atom. दोन्ही p orbital कसे आहेत तर हाफ फिल्ड ऑर्बिटल्स आहेत. दे ओव्हरलॅप साइडवाइज or laterally or perpendicular to the internuclear axis and there is a formation of pi bond takes place. तिथे काय होते तर पाय बॉन्ड होते किंवा ओव्हरलॅप कुठल्या टाइपचं होत आहे तर ओव्हरलॅप इज ऑफ पाय ओव्हरलॅप. त्याला काय म्हणणार आपण तर पाय ओव्हरलॅप जो आहे तो तिथे होत आहे. सो अशा सिंपल मॅनर मध्ये जो आहे तो तिथे पाय बॉन्ड जो आहे तो फॉर्म होतो. ओव्हरऑल दिस इज अवर टू टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. दी फर्स्ट वन इज जो डिटेल मध्ये खूप पाहिला तो म्हणजे सिग्मा बॉन्ड
आणि सेकंड जो सिंपल असा कन्सेप्ट आहे दॅट इज पाय बॉन्ड.